नमस्कार एस्पिरंट्स. तर आपण पाहूया आता डे वाईज टार्गेट्स. आता सध्या जरा गॅप पडलेला. पण परत आपण रिकव्हर करू वाटलं तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत काही स्टार्ट नाही केलं तर आत्तापासून परत स्टार्ट करू शकता. तर आपण पाहूया आता फर्स्ट टाईम एम-पी-एस-सी एस्पिरंटसाठी टार्गेट्स काय-काय असणार. 15 दिवसाचे टार्गेट्स आहेत. तर हे सगळं पॉलिटीचे आहेत. इथं मॉडर्न हिस्ट्रीचे आहेत. तर इथं बघा तुम्ही इथे चॅप्टर्स वगैरे पाहू शकता. त्या हिशोबाने तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. ज्यांचं जे बॅकलॉग राहिलं असेल तर ते कव्हर करून ते परत कुठला पण डे असेल तर त्या डे पुढेपासून स्टार्ट करा. आपले डे 4 पर्यंत झालेले. तर डे 5 पासून तुम्ही स्टार्ट करू शकता हे सगळे. केंद्र शासनाचे रचना संसद, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. डे 5 आहे, डे 6 ते टिल डे 15. जे पण तुमचा बॅकलॉग राहिला असेल ते इथनं त्यापासून जे पण कुठनंही स्टार्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर आपण पाहूया रिपीटर्ससाठी 10 दिवसात तुम्हाला सगळं करायचं आहे. तर बघा रिपीटर्ससाठी बऱ्यापैकी त्यांनी रिव्हिजन केलेली असते म्हणून जास्त परत डिटेलमध्ये चॅप्टर द्यायची गरज नाहीये त्यांना. ठीक आहे. मोर ऑर लेस त्यांचं बऱ्यापैकी कव्हर झालेलं असतं. बस रिव्हिजन करायची त्यांना. प्रस्तावना, संविधान वैशिष्ट्य, पी-वाय-क्यूज. पी-वाय-क्यूवर जास्त फोकस ठेवा. प्लस मॉक टेस्ट पण जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करा यामध्ये. जसं-जसं तुमचं एक-एक सब्जेक्ट होईल तसं-तसं त्यांचे मॉक टेस्ट द्या. ठीक आहे. पॉलिटीचे एनालिसिस वगैरे करून घ्या. वीक एरिया रिव्हिजन करत राहा. ठीक आहे. हे एका सब्जेक्टचे आहेत. परत एक 10-15 दिवसात आपण नेक्स्ट सब्जेक्टचे करू. म्हटलं तर आता डे 5 चाललेला ना? आय गेस 5, 6, 7, 8 झाले वाटतं. 8 का 9? तर एक 5-6 दिवसानं परत आपण पुढच्या सब्जेक्टचं पूर्ण 15 दिवसाचं करूया. चालेल? चला मग भेटूया. जय महाराष्ट्र, जय हिंद.